जिल्ह्यामध्ये जवळपास आतापर्यंत मला 10 ते 11 लोकांचे निवेदन आलेले आहेत आणि ही देशामध्ये एवढा प्रकार चालला आहे, पेपर फुटीचा झाला, आता नीटचा हा प्रकार, एवढं भोंगळा कारभार आहे की कुठलंही नियोजन नाही। आता एक मुलगी मला वडवणीत पण भेटली, आता बीडमध्ये 2 मुलं भेटलीत, मी काल एक जणाचं आणखी गौत्यांचं पण ट्विट केलेलं। असे एवढे विविध प्रकार झालेत, त्याच्या शासन गंभीर पाहिजे। पहिल्या प्रकारासाठी शासनाला राजीनामा द्यावा, प्रधान जे मंत्री आहेत आमचे चैतन्य, त्याच्यामुळे आंदोलन केलं तर आंदोलनकर्त्याला उचलून नेलं। ही बाब कितपत लोकशाहीला शोभणारी आहे मला माहित नाही। आता एक प्रकार होतो का नाही, आमच्याकडे नीटमध्ये बीड जिल्ह्याच्या काही पोरांचे किंवा काही पालकांचे संबंध त्या लातूरवाल्यांशी पुण्यावाल्यांशी जोडून तिथं सुद्धा आमचा संबंध आला। म्हणजे बीड जिल्हाच नसला तरी पण देशाचा विषय, हे देशाच्या पातळीवर हे विषय निर्णय लागला पाहिजे। याच्यासाठी आवाज येणार, आता उद्याचा अधिवेशन निघालोय तिथे मी 100% उचलणार। 18 महिने उलटलेत मात्र अद्यापही बैठका होत नाही, अतिशय संवेदनशील विषय आहे। बीड जिल्ह्याच्या विकासासाठी नियोजन समिती असते, त्याची नियोजन समितीची बैठक वेळेवर भरायला पाहिजे आणि ती मला वाटतं काल का काय होणार होती, शनिवारीच, एक खाजगीतला विषय होता, पण ती का पोस्टपोन झाली हे काय मला आणखी कळलं नाही। पण खाजगीतलं जरी बोलायचं म्हणलं, पारदादांची काहीतरी साखरपुडा वगैरे आहे, त्याच्यात गडबडीमध्ये असल्यामुळे एखाद्या वेळेस राहील असं म्हणतात, पण लवकरात लवकर पालकमंत्री ही बैठक घेतील अशी मला अपेक्षा आहे। सभागृहामध्ये तुम्ही रेल्वेचा प्रश्न बरोबर नीटचा प्रश्न देखील उपस्थित करणार? नीटचा करणार, रेल्वेचा आता काय करायचं राहिले, रेल्वेचं जेवढं तुमची अपेक्षा आहे तेवढं पूर्ण करायचा प्रयत्न करतो। दुसरी रेल्वे बी आणणार आहे, तुम्ही चिंता करू नका। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।